Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. 50 रुपयाची साडी, ह्याला साडी म्हणायचं का? एकनाथ शिंदे साहेबांनी ह्याचं उत्तर द्यावं की हीच साडी तुम्ही वाटप केली का? भूमपरांडामध्ये वाशीचे आमदार तानाजी सावंतसाहेब आहेत म्हणून तिकडं वेगळी वाटप केलेली आहे आणि तो विरोधातला आमदार आहे, त्याच्यामुळे इकडे वेगळी वाटप केलेली आहे. माणूस पण झोपणार नाही साहेब ह्याच्यात. ही लाडक्या बहिणीची एकनाथ शिंदे साहेबांनी थट्टा केली. एक पाय ठेवून उभं राहायचं काय ह्याच्यावर ह्या सतरंजीवर? सगळ्याला बसायापुरतं तरी थोडंसं लांबी रुंदीचं काहीतरी पाहिजे ना. 7-8 जर व्यक्ती असतील तर हे बसायचं कसं, त्याचं पांघरायचं कसं? धाराशिवमध्ये पूरग्रस्तांना ज्या पद्धतीने किट्स वाटण्यात येत आहेत त्यामध्ये भेदभाव झाल्याचा आरोप काही पूरग्रस्तांकडून केला जातोय. मी सध्या कळंबमध्ये आहे आणि कळंबमधल्या काही नागरिकांचं म्हणणं आहे की शिवसेनेने कळंबमध्ये जी किट वाटली आहे त्या किटमध्ये आणि भूमपरांड्यामध्ये जी किट वाटली गेली आहे त्यामध्ये मोठा फरक आहे. भूमपरांड्यामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत आणि कळंबमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आहेत. त्यामुळं दोन वेगळ्या पक्षांचे आमदार असल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ज्या किट्स वाटण्यात आल्या त्यामध्ये काही गोष्टी कमी जास्त आहेत का हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तुला असं का वाटतंय की या दोन किट्समध्ये, दोन तालुक्यातल्या किट्समध्ये फरक आहे? पहिलं तर मी या किट जी दिल्यात त्याचा जाहीर निषेध करतो. हे चुकीच्या पद्धतीने किट दिलेले आहेत. भूमपरांडा वाशीत अशा पूर्णतः शिल्पॅक पोते भरून तिकडे किट वाटप केलेले आहेत आणि कळंबमध्ये त्याच्या अर्ध पण सामान दिलेलं नाही. भरपूर तिकडं भूमपरांडामध्ये भूमपरांडा वाशीचे आमदार तानाजी सावंतसाहेब आहेत म्हणून तिकडे वेगळी वाटप केलेली आहे आणि तो विरोधातला आमदार आहे, त्याच्यामुळे इकडे वेगळी वाटप केलेली आहे. तर त्याच्याबद्दल आमची तीव्र नाराजी याच्याबद्दल. या किट्समध्ये असं काय नाही जे तिकडे दिलं गेलं? तिकडे डबल साडी, डबल रग आहे, डबल सतरंजी, सगळं सामान डबल आहे. इथं सगळं सामान सिंगल ते पण व्यवस्थित दिलेलं नाही. काय या किट्स मध्ये काय काय दिलं गेलं बघा नाही हो का? मिठाचा पुडा, किती अर्धा किलोचा मिठाचा पुडा आहे. पोह्याचा पुडा 1 किलोचा पुडा दिलेला आहे. तेच भूमपरांडा वाशीमध्ये हे 2-2 पुडे. काय काय याच्यामध्ये? बघा तुम्हाला याच्यामध्ये 5 किलोच्या पिठाचं पॉकेट दिसतंय, साबण दिसतंय, तांदूळ दिसतात 2-2.5 किलो दिसतायत ना, साखर पण आहेत, बहुतेक तांदूळ पण आहेत, शेंगदाणे आहेत, निरमा आहे. हेच तिकडे भूमपरांड्याला जे सामान दिलं हे डबल मध्ये दिलेलं आहे. हे दुप्पट आहे. ते दुप्पट आहे. तिकडे शैक्षणिक साहित्य ताट आहेत, ताट बी नाहीत, बिस्लरीचे बॉक्स आहेत, शैक्षणिक साहित्य दिलेले त्याच्या त्या किटमध्ये. पुन्हा बिस्लरीचे बॉक्स दिलेले आहेत. बिस्लरी इथं बिगर पाण्याचे माणसं राहणार आहेत का? नुसतं तुम्ही हेच दिलंय, पाणी तर प्यायला लागलं ना. तिकडे देता इकडल्या माणसाला लागत नाही का? असं काहीतरी थोडंसं पाहिजे ना व्यवस्थित. सगळ्याला तिकडलं दिलं तर इकडे पण द्या ना माणसाली. तुम्हाला असं वाटतं शिवसेनेने असं का केलं? काय माहित आता त्यांच्या जीवाला माहिती. इकडले कार्यकर्ते कसे आहेत, तिकडले कसे आहेत ते काय माहिती आता आपल्याला. तर नेमकं कशामुळे दिले काय माहिती आता. सगळं तिकडे जसं वरून आलंय त्या पद्धतीत इथं पण द्यायला पाहिजे होतं ना. म्हणजे एकनाथ शिंदे तुमच्या गावात येणार होते, काय त्याचं काय ते दौरा का रद्द करावा लागला? एकनाथ शिंदे साहेब यांना होते काल इथं मोठ्या प्रमाणात मंडप दिलेला होता. त्यांची खूप जाहिरात चालू होती इथं काल. नेमकं आमची थट्टा करायला येणार होते का पूरग्रस्तांची पाहणी करायला होते. शेतकरी आमचे काल दिवसभर आस लावून बसलेले होते, कुठंतरी आपल्या व्यथा त्यांच्याकडे मांडता येतील. हे सुद्धा व्यथा मांडता आले नाहीत आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्यापर्यंत. परवा दिवशी संध्याकाळी रात्री 2 वाजता कैलासदादा पाटील येऊन त्यांनी पूर्ण कमरे इतके पाण्यात जाऊन पाहणी केली, शेतकऱ्यांना आदर दिला. शेतकऱ्यांना सगळे इथून मार्गस्थ ग्रामपंचायतमध्ये किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये मुक्काम केला त्यांचा. तुम्ही मला किराण्याची किट दाखवली, ही दुसरी पण किट आहे. हे बघा ना, साडी बघा, हे तुटपुंजी साडी 50 रुपयाला सुद्धा साडी. ही काय साडी का? हे 50 रुपयाची साडी, ह्याला साडी म्हणायचं का? एकनाथ शिंदे साहेबांनी ह्याचं उत्तर द्यावं की हीच साडी तुम्ही वाटप केली का? त्यांच्या पक्षाकडून. त्याच्यामध्ये रग आणि सतरंजी सुद्धा आहे. एक माणूस पण झोपणार नाही साहेब ह्याच्यात. ही लाडक्या बहिणीची एकनाथ शिंदे साहेबांनी थट्टाच केली, दुसरं काहीच नाही. आणि ही रग तर बघा ना तुम्हीच, 100 रुपयाच्या रगी नाहीत याची आमच्या महिला भगिनीची थट्टाच केली शिंदे साहेबांनी. एका कुटुंबाला हे पुरेल का? म्हणजे असं अजिबात नाही. 7-8 व्यक्ती जर असतील तर काय करणार? एवढ्या ह्याच्यात कसं बसायचं? एक पाय ठेवून उभं राहायचं काय ह्याच्यावर ह्या सतरंजीवर? सगळ्याला बसायापुरतं तरी थोडंसं लांबी रुंदीचं काहीतरी पाहिजे ना. 7-8 जर व्यक्ती असतील तर हे बसायचं कसं, त्याचं पांघरायचं कसं? त्यांचा म्हणजे हिशेबच नाही. नेमका एक माणसापुरतं दिलं, एक माणसानं ह्याच्यावर बसायचं आणि दुसऱ्यानं बाजूला बसायचं का पाण्यात? तुम्हाला मिळाली की नाही दिलेली. तुमच्यापर्यंत कोणी पोहोचलं होतं का? नाही, आता माझंही घर इथंच आहे जवळ, परंतु काही हे केलेलं नाही, दिलेलं नाही, काहीच नाही. म्हणजे
जर एकनाथ शिंदे यांच्याकडून जर कोणी तुमच्याकडे पोहोचलं त्यांच्या पक्षाकडून, तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून कोणी पोहोचलंय का? उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून आलेले होते. त्या दिवशी विचारलंही होतं, पण त्या दिवशी जास्ती पुरामध्ये इकडला भाग असल्यामुळं आम्ही म्हणलं होतं की बाबा त्यांच्याकडे काही शिल्लकच किट होते. त्यांना म्हणलं की बाबा ठीक आहे, आधी पहिले यांना ही करा, मी माझं काय उद्या ही केलं तरी चालेल असं मी नाही तसे सॉरी ठाकरे गटाचे जे आहेत त्यांनी देतो म्हटले होते आपल्याला. पण आपण पहिल्यांदा ज्यांना खरंच जास्त अडचण होती त्यांच्यासाठी आपण प्राधान्य द्यायला लावलं आपण पहिल्यांदा त्यांना. दोन महत्त्वाचे मुद्दे ह्या तिन्ही नागरिकांच्या बोलण्यातून जाणवत आहे की भूमपरांडा ते एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून जे देण्यात आलं त्यामध्ये आणि कळममध्ये दिलेल्या सामानमध्ये तफावत आहे. निम्म्या अर्ध्याचा फरक आहे. इथं जो किराणा आहे याच्यापेक्षा डबल किराणा भूमपरांड्यात आहे. इथं ज्या साड्या, रगा आणि ते काय सतरंजी देण्यात आली आहे तिथं हे सामान याच्यापेक्षा अधिक आहे. इथं ताट देण्यात आलेलं नाही, शैक्षणिक साहित्य नाही आहे किंवा जे घरोपयोगी जे वस्तू आहेत त्या भूमपरांड्यात आहेत, त्या कळममध्ये नाहीत. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून किट वाटपात सुद्धा भेदभाव करण्यात आलाय का असा सुद्धा प्रश्न या ग्रामस्थांच्या किंवा पूरग्रस्त नागरिकांच्या बोलण्यातून जाणवतोय. या किट्सवरती फोटो आहेत, पोस्टर आहेत, ज्याच्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता. म्हणजे दुसरीकडून शरद पवार गटाने सुद्धा आक्षेप घेतला होता की नुकसानग्रस्त लोकांना ज्यावेळेस तुम्ही किट वाटताय तर त्यावर पोस्टर कशाला लावायचे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. पण ज्या वेळेला मी या कळममधल्या या गावामध्ये अत्तर्डीमध्ये आलो, अत्तर्डी हे गाव आहे, या गावामध्ये नागरिकांचं म्हणणं आहे की ज्या किट्स मिळाल्या त्या भूमपरांड्याच्या तुलनेत कमी आहे. आम्हाला अधिक आवश्यकता होती सामानांची, वस्तूंची. त्यामुळं या निमित्ताने सुद्धा शिवसेनेची अडचण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, तुमची नेमकी मतं काय आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कॅमेरामॅन गोपाळसोबत मी आतिक, मुंबई तकसाठी धाराशिव.